अध्यक्ष महोदय, शिक्षणावरचा 293 वरचा प्रस्तावासाठी मी बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्त्वाचा अशा विषयावर हा प्रस्ताव आणलेला आहे. अध्यक्ष महोदय, शिक्षण हा पुढच्या जीवनाचाच पाया आहे आणि त्याच्यामुळे शिक्षणामध्ये कशा पद्धतीने नियोजन असलं पाहिजे, कशा पद्धतीने बदल असले पाहिजेत, या संबंधातला हा उच्च शिक्षण असेल, शालेय शिक्षण असेल, या संबंधातला प्रस्ताव आहे. याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, शिक्षण हे जीवन निर्मित, मानव निर्मित आणि चारित्र्य संपन्न व्यक्तिमत्व निर्माण करणारे व्हावे, या दृष्टीने खरं म्हणजे हे मोदी सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं. अध्यक्ष महोदय, 2020ला जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणलं ते या मातीशी सलगेल अशा पद्धतीचं आपला पाया असला पाहिजे आणि त्याच्यामुळे याच्या माध्यमातून एक उत्तम माणूस निर्माण झाला पाहिजे, चारित्र्य संपन्न अशा प्रकारचा माणूस निर्माण झाला पाहिजे, देशभक्त अशा प्रकारचा व्यक्ती निर्माण झाली पाहिजे आणि त्या दृष्टीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा हा पाया 2020 साली मोदी सरकारने रचला. खरं म्हणजे मोदी सरकार असेल किंवा फडणवीस सरकार असेल, यांचं पुढच्या पिढीकडे लक्ष ठेवून निरनिराळ्या प्रकारचं नियोजन आहे. अध्यक्ष महोदय, आणि त्या दृष्टीने निरनिराळ्या विभागामध्ये कशा पद्धतीने पुढच्या पिढीकरता त्याचा फायदा होईल, त्या दृष्टीने मग योजना असतील, निरनिराळ्या प्रकारच्या सवलती असतील किंवा निरनिराळ्या प्रकारचे धोरणात्मक निर्णय असतील. अध्यक्ष महोदय, ते आपल्या या महायुतीच्या सरकारने, आदरणीय फडणवीस सरकारने आपल्याला घेतलेले बघायला मिळतील. अनेक निर्णय जे पूर्वी घेतले गेले नव्हते ते निर्णय महाराष्ट्र शासनाने, आपल्या शासनाने घेतलेले आपल्याला बघायला मिळेल. अध्यक्ष महोदय, अनेक निर्णय या प्रस्तावामध्ये आहेत, परंतु विशेष करून राज्यामधली प्राचार्य आणि ग्रंथपालाची पदं देखील अनेक वर्ष प्रलंबित होती, ती देखील त्या ठिकाणी मंजूर करून ती भरण्यात आली. अध्यक्ष महोदय, कोविड जो आला होता, महाभयंकर कोविड, या कोविडमध्ये अनेक पालक जे आहेत, या पालकांचं निधन झालं आणि मग त्यांच्या मुलांचं काय करायचं, त्या मुलांचं शिक्षण कसं होईल, आणि त्याच्यामुळे शासनाने या मुलांचं शिक्षण पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय जो घेतला तो क्रांतिकारी निर्णय होता असं मला वाटतं. अध्यक्ष महोदय, शिक्षण फीच्या प्रतिपूर्तीच्या बद्दल देखील जो निर्णय आहे, मग ACBC असो, OBC असो, EWS असो, EBC असो, याच्यामध्ये देखील शिक्षण फी जी आहे त्याची प्रतिपूर्ती करण्याचा जो भूमिका आहे, त्याची जी योजना आहे, ही खरोखर अभिनंदनीय आहे की जो म्हणून तळामध्ये आहे त्याला पुढे जर आणायचं असेल आणि शिक्षणापासून त्याला वंचित राहता कामा नये अशा प्रकारची भूमिका घेऊन अशा प्रकारची निर्णय जो आहे तो शासनाने घेतलेला अध्यक्ष महोदय आपल्याला बघायला मिळतो. वाचन संस्कृतीच्या संबंधामध्ये देखील नुसतं न बोलता त्या ठिकाणी विविध योजनांच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीस लागली पाहिजे आमच्या पुढच्या पिढीची, आणि त्याच्यामुळे पुस्तकाची गावं देखील निर्माण केली. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, देशामध्ये अग्रगण्य राज्य आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये. विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राने देशाला अनेक शैक्षणिक दृष्टीने मोठी मोठी माणसं देखील या देशाला दिलेली. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे या राज्यामध्ये शैक्षणिक हब निर्माण करण्याची भूमिका देखील महाराष्ट्र सरकारने घेतली आपल्या या काळामध्ये, आणि त्या माध्यमातून नवी मुंबई असेल किंवा अन्य ठिकाणं असतील त्या ठिकाणी विविध प्रकारची विशेष अशा प्रकारची महाविद्यालय, विद्यापीठं त्या ठिकाणी निर्णय करण्याचा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी निर्णय केला. आज मुंबई विद्यापीठ हे देशामध्येच नाही तर जगामध्ये खरं म्हणजे नावाजलेलं विद्यापीठ आहे, आणि त्या दृष्टीने देखील काही सब सेंटर, कारण मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत शेकडो महाविद्यालय आली आणि त्याचं जो विस्तार होत गेला त्याच्याकरता आम्ही देखील मागणी केली. ठाण्याला मुंबई विद्यापीठाचं सब सेंटर सुरू केलं, कल्याणला सब सेंटर सुरू केलं, आणि त्या ठिकाणी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून अनेक जणांनी आम्ही पाठपुरावा करून निव्वळ 1 रुपया दराने या मुंबई विद्यापीठाच्या सब सेंटरकरता जागा दिली. अध्यक्ष महोदय, की आमच्या या सगळ्या भागातला विद्यार्थी जो आहे तो मुंबईपर्यंत येण्याच्या ऐवजी त्याला ठाण्याला निरनिराळ्या प्रकारच्या कोर्सेस मिळाले पाहिजेत, निरनिराळ्या प्रकारचं त्या ठिकाणी त्याचा वेळ वाचला पाहिजे. परंतु अध्यक्ष महोदय, मी याच्यामध्ये सूचना करेन
की ही सब सेंटर जी आहे ती अधिक ताकदवान करण्याची गरज आहे, अधिक सक्षम करण्याची गरज आहे, अधिक त्या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचं अनुदान आणि अनुदानामध्ये वाढ करण्याची गरज आहे. तरच या सब सेंटरचा निश्चितपणे आपल्याला फायदा होणार आहे, विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. निरनिराळ्या प्रकारचे त्या ठिकाणी आपण निरनिराळे कोर्सेस अधिक वाढवून जर सुरू केले तर आमच्या या सगळ्या भागामधल्या विद्यार्थ्यांना, मग ठाणे असेल, कल्याण असेल, एवढ्या उत्साहाने सुरू केलेली ही सब सेंटर पूर्ण ताकदीनिशी पुढच्या काळामध्ये केली गेली पाहिजेत, अशा प्रकारची देखील अध्यक्ष महोदय माझी या निमित्ताने मागणी आहे. अध्यक्ष महोदय, शालेय शिक्षणाचा देखील या ठिकाणी या प्रस्तावामध्ये विषय आहे. अध्यक्ष महोदय, आम्ही 4 दिवसापूर्वीच माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. श्रमजीवी संघटनेचे होते, आपल्यामधली स्नेहाताई दुबे आमदार जी आहे ती देखील होती, आणि आम्ही 18 वर्षापर्यंत म्हणजे सर्वांना मोफत व सक्तीचं शिक्षण हे 18 वर्षापर्यंत करावं, अशा प्रकारचं त्या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली. 12वीपर्यंत या विद्यार्थ्यांना मोफत सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे, अशा प्रकारचं आत्ताच नुकत्याच नीती आयोगाने देखील त्यांच्या अहवालानुसार केलेली ही शिफारस आहे. आणि त्यांच्या शिफारशीनुसार हे का गरजेचं आहे, कारण की अनेक वेळेला शिक्षण जे आहे ते थांबतं, त्या ठिकाणी मुलं शिक्षणापासून थांबतात, आणि त्याच्यामुळे पुढपर्यंत जर त्यांना शिकवायचं असेल तर पुढच्या काळामध्ये 18 वर्षापर्यंतचं शिक्षण देखील आपण करावं, मोफत आणि सक्तीचं करावं, अशा प्रकारची या निमित्ताने अध्यक्ष महोदय मी मागणी करतो. शिक्षणावरचा खर्च जो आहे तो शासनाने वाढवलेला असला तरी तो अधिक वाढवण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, शालेय पटसंख्या जी आहे ती कशी कमी होणार नाही हे देखील बघण्याची गरज आहे. निरनिराळ्या पद्धतीने निरनिराळ्या नियोजन करून ही पटसंख्या देखील कमी होता कामा नये. अध्यक्ष महोदय, 22,000 शिक्षकांची पदं देखील घटलेली आहेत. अध्यक्ष महोदय, 6 लाख विद्यार्थी शाळाबाह्य आहेत. शेवटी हा जो प्राथमिक शिक्षणाचा पाया आहे, 1ली ते 5वी असेल, तर तो पाया मजबूत जर झाला तर पुढचा शिक्षणाला देखील निश्चितपणे त्याचा उपयोग होतो. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे या पाया मजबूत करण्याच्या दृष्टीने देखील काही योजना देखील आपण जर आणल्या तर त्याचा निश्चितपणे उपयोग होईल. अध्यक्ष महोदय, आज राज्यामध्ये दरवर्षी 17 लाख विद्यार्थी SSC माध्यमिक परीक्षेला बसतात, 15 लाख विद्यार्थी HSCला बसतात. अध्यक्ष महोदय, आणि या माध्यमातून राज्यामध्ये 23,000 शाळा या माध्यमिक आहेत, आणि 10,000 11,000 शाळा ज्या आहेत त्या ज्याला आपण उच्च माध्यमिक म्हणतो, कनिष्ठ महाविद्यालय आपण म्हणतो. राज्यामध्ये 1ली ते 5वीमध्ये 1,45,00,000 लोक विद्यार्थी शिक्षण घेतात. अध्यक्ष महोदय, आणि हा जो पाया आहे हा मजबूत करण्याकरता अधिकच्या काही योजना देखील आपण करण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, एकूण 2.5-3 लाख कोटी विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेतात. अध्यक्ष महोदय, आणि त्याच्यामुळे त्यांचे काही विषय जे आहेत ते मार्गी लावत असताना काही विषय करण्याची देखील गरज आहे. आणि त्यानिमित्ताने या प्राथमिक शाळांची जी वीज बिलं आहेत, अध्यक्ष, अनेक वर्ष या सभागृहामध्ये आम्ही त्याच्याबद्दल चर्चा करतो. ही वीज बिलं जी आहेत ती वाणिज्य भावाने आपण ती वीज बिलाची आकारणी करतो. अध्यक्ष महोदय, आता शेवटी ही जी वाणिज्य आकाराने जर केली तर त्यांना ती भरता येत नाही, वीज खंडित होते. आज प्राथमिक शाळांमध्ये देखील डिजिटल शाळा झालेल्या आहेत, संगणक आहेत, लॅब आहेत. पुरवठा खंडित जर केला तर ते शिक्षणापासून ते वंचित होतात, आणि त्याच्यामुळे त्यांना मिळणाऱ्या अनुदानामधनं हे वीज बिल भरणे कठीण आहे. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून या प्रस्तावाच्या माध्यमातून मी मागणी करेन की या ठिकाणी आपण घरगुती दराने ती वीज बिल आकारा. या शाळा पण चालल्या पाहिजेत, विविध प्रकारची जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी देखील आमच्या या विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे, आणि त्या दृष्टीने देखील प्रयत्न झाले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, शिक्षकांचं देखील शेवटी आपल्याला शिक्षण हित बघायला पाहिजे, विद्यार्थी हित बघायला पाहिजे, शिक्षक हित बघायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे शिक्षकांचं जे मुख्यालयामध्ये राहण्याची जी अट आहे ती कितीतरी वर्षापासून आम्ही मागणी करतो की ती शिथिल झाली पाहिजे. कारण की दळणवळणाची साधनं एवढी आपल्याकडे उपलब्ध आहेत की त्या ठिकाणी ही जी काही मुख्यालयात राहण्याची कंपल्सरी करण्याची जी भूमिका आहे ती शिथिल करून, काही त्याच्यामध्ये बदल करून, काही अटी आणि शर्ती घालून ती जर शिथिल केली तर निश्चितपणे आमचा शिक्षक जो आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी त्याची कर्तव्य आणि त्याची जबाबदारी पार पडेल. अध्यक्ष महोदय, आता पदोन्नती TETचा विषय जो आहे तो गाजतोय. अध्यक्ष महोदय, पुढच्या काही काळामध्ये याच्या संबंधामध्ये या महाराष्ट्रामधले शिक्षकांचं आंदोलन आहे.
या शिक्षकाच्या माध्यमातून जवळजवळ 80% शाळा बंद राहतील अशा प्रकारचं आंदोलन त्यांनी पुकारण्याची भूमिका घेतलेली. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे की या माध्यमातून या पदोन्नतीचा TETचा जो सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, निर्णय आलेले आहेत. त्याच्यामुळे जे वरिष्ठ सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत त्यांच्यावर पण अन्याय होता कामा नये, दुसऱ्या शिक्षकावर पण अन्याय होता कामा नये. आणि त्या दृष्टीने त्यांना कंडिशन घालू की तुम्ही 2 वर्षामध्ये, जसं हायकोर्टाने सांगितलेलंच आहे की ऑगस्ट 28 पर्यंत आपण TETची परीक्षा पास झालं पाहिजे, ते ती कंडिशन टाकून आपण या सेवाज्येष्ठ असलेल्या शिक्षकांवर अन्याय नाही होणार आणि त्यांना पात्र करून त्यांना त्या ठिकाणी पदोन्नतीमध्ये सामील करावं. एक सर्क्युलर आलेलं आहे ते रद्द केलं पाहिजे. मला वाटते हे सर्क्युलर जे आहे ते काही महिन्यापूर्वी आलं होतं, ते जर रद्द केलं तर यांना देखील हा मार्ग मोकळा होईल. शेवटी शिक्षकाचं हित देखील आपल्याला बघण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, BLOच्या संबंधामध्ये देखील आता आपण बघतोय की आपण SIRचं काम चालू आहे, निरनिराळ्या ठिकाणी त्या काम चालू आहे. परंतु ह्या BLOच्या माध्यमातून जेवढे शिक्षक आहेत ते घेतले गेले. ठीक आहे, हे राष्ट्रीय काम आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे, परंतु एकीकडे शाळा पण चालल्या पाहिजेत आणि हे पण काम जर व्हायचं असेल तर याच्यामध्ये काहीतरी बॅलन्सिंग जर केलं. काही शाळा तर ओस आहेत, म्हणजे त्या ठिकाणचे सगळे शिक्षक BLO म्हणून कामासाठी बाहेर पडलेले आहेत. तर ते देखील आपल्याला अध्यक्ष महोदय करण्याची गरज आहे. परंतु या CBSE आणि IC आणि IB आणि CAI या ज्या शाळा आहेत अध्यक्ष महोदय, याच्या संबंधी देखील काही कडक धोरण आणण्याची गरज आहे. मी गेल्या 2 महिन्यामध्ये जवळजवळ 5 शाळांचं समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाधिकारी पालकांचं ऐकतच नाहीत. याच ठिकाणाहून गणवेश घेतला पाहिजे, आमच्या इथनंच तुम्ही सगळं केलं पाहिजे, आमच्या इथनंच फी घेतली पाहिजे. म्हणजे यांची मनमानी जी आहे ती जर आपण सहन केली तर ते योग्य होणार नाही. अध्यक्ष महोदय, त्यांना स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. आणि पालक टीचर्स असोसिएशनच्या माध्यमातून एक मोजक्या पालकांना हाताशी धरून त्यांच्या सह्या घेतात आणि हे सगळं आमचं ठरलेलं आहे असं दाखवतात आणि प्रत्यक्षामध्ये त्याच्यामधल्या 80-90% पालकांचा आणि त्या विद्यार्थ्यांचा विरोध असतो. आणि त्याच्यामुळे यांना देखील ठिकाणावर आणण्याची गरज आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठवलेली पत्र, शिक्षणाधिकाऱ्याने पाठवलेल्या नोटिसा हे कचऱ्याच्या पेटीत फेकून देतात अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे यांना कसा चाप बसेल की त्या ठिकाणी मराठी जे आपण ठरवलेलं आहे की मराठी ही त्या ठिकाणी शिकवलं गेलं पाहिजे, किंवा अशा प्रकारचे जे ते मनमानी निर्णय जे स्वतः ठरवतात त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकरता, ते देखील बदलण्याच्या दृष्टीने आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने देखील अध्यक्ष महोदय काम झालं पाहिजे. अनेक या प्रस्तावामधले निर्णय जे आहेत ते शासनाचं अभिनंदन करावं तितकं कमी आहे. अशा प्रकारचे की खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला किंवा उच्च शिक्षणाच्या दृष्टीने मग विदेशी विद्यापीठांच्या बरोबर पार्टनरशिप असेल किंवा त्या ठिकाणी तेवढ्याच दर्जाची या ठिकाणी शिक्षण निर्माण करण्यासाठी विद्यापीठाला चालना देण्याचं काम असेल, किंवा अध्यक्ष महोदय या ठिकाणी राज्यातील 35 विद्यापीठं आणि 1949 महाविद्यालया अशा 1984 शैक्षणिक संस्थांचं NAAC मूल्यांकन आणि पुनर्मूल्यांकन पूर्ण होऊन राज्य देशामध्ये प्रथम क्रमांकावर येणं असेल. शेवटी आपण प्रथम क्रमांकावर याच्यामध्ये येणं ही देखील भूषणावं बाब आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे अनेक या चांगल्या निर्णयाच्या बरोबर काही ज्या मी सुचवलेल्या सूचना आहेत या सूचनाची देखील आपण अंमलबजावणी केली शासनाने. आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनी त्याची घोषणा केली तर ते निश्चितपणे या शिक्षकांच्याकरता शिक्षणाकरता फायद्याचं ठरेल. आज या निमित्ताने एक चांगला प्रस्ताव जो आहे तो या ठिकाणी उच्च शिक्षण खात्याने या ठिकाणी आणि शालेय शिक्षण खात्याने आणलं आहे, त्यांचं मी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.